आणि यानंतरची अपडेट महाराष्ट्रामधून आहे। बोईसरच्या केमिकल कारखान्यामध्ये भीषण वायुगळती झाली आहे। बोईसर एमआयडीसी मधील भगेरिया केमिकल कारखान्यामधली ही घटना आहे। वायुगळती झाल्यामुळे कामगारांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आणि कंपनी परिसरात सध्या गॅसच्या धुराचे लोट आहेत। ही दृश्य आपण बोईसरच्या एमआयडीसी परिसरातली पाहतोय। सध्या तिथे जो कामगार वर्ग आहे तो तिथून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे। सगळ्यांच्या चेहऱ्याला रुमाल किंवा मास्क लावलेले आहेत। अचानकपणे एका कारखान्यामधनं वायुगळती सुरू झालेली आहे आणि काहींना या वायुगळतीमुळे त्रासही व्हायला लागलेला आहे। मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग या एमआयडीसी मध्ये काम करतो। काही कामगार कोलॅप्स झालेले आहेत या वायुगळतीमुळे आणि परिसरामध्ये सध्या धुराचे लोट असल्यासारखी परिस्थिती आहे। सर्व कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत। केमिकल कंपनीमध्ये वायुगळती झाल्यामुळे काही कामगारांना श्वसनाचा त्रास जाणवू लागलाय। आजूबाजूला गॅसच्या धुराचे लोट दिसतात। 15 कारखाने आहेत जवळपास जिथले कामगार आता बाहेर पडतायत, कारण प्रशासन या सगळ्या कामगारांना सुखरूप काढण्यासाठी प्रयत्न करते। आतापर्यंतचं सुदैव हे आहे की कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, पण मोठ्या प्रमाणात झालेल्या वायुगळतीमुळे कंपनीतील कामगार बाहेर पडलेत। अग्निशमन दल पोहोचले, स्थानिक पोलीस पोहोचलेत आणि सगळेच जण परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतायत। ही दृश्य आपण बोईसर मधली पाहतोय। एमआयडीसी मधल्या एका कारखान्यामध्ये जो केमिकलचा कारखाना आहे, अचानकपणे वायुगळती सुरू झाली आहे। हा वायू नेमका कोणता आहे, हा गॅस धोकादायक आहे का या संदर्भातली कोणतीही माहिती मिळालेली नाही। पण गंभीर बाब ही आहे की या कंपनीच्या बाजूला आणखीन 10 ते 15 कंपनी आहेत ज्याच्यामध्ये अनेक कामगार काम करत होते। अचानकपणे वायुगळती सुरू झाल्यामुळे या कामगारांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। सगळ्यांच्या तोंडाला रुमाल किंवा मास्क लावलेले आहेत आणि सगळे कामगार आता इथून बाहेर पडतात। कोणता वायू आहे आणि तो घातक आहे का याची तपासणी करण्याचं काम सुरू झालेलं आहे। दुसरीकडे अग्निशमन दलाचे जवान इथे पोहोचलेले आहेत आणि पोलीसही पोहोचलेले आहेत, जेणेकरून सर्व लोक इथून सुरक्षितपणे बाहेर पडावेत यासाठीचे प्रयत्न आहेत। पण काही महिला ज्या इथल्या कंपनीमध्ये काम करत होत्या त्यांना मात्र या वायुगळतीचा प्रचंड त्रास झालाय। काही जण कोलमडून तिथेच पडलेले आहेत। त्या सगळ्यांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठीचे प्रयत्न सुरू झालेत। आणखीन माहिती माझे सहकारी विनायक पवार आपल्याला देतील। विनायक, काय आतापर्यंतची या घटनेची माहिती मिळाली आहे? गॅस कोणता आहे हे कळू शकलेला आहे का आणि आतापर्यंत किती जणांना रुग्णालयात दाखल करावं लागले? हो, नक्कीच। दुपारी 2:15 सुमारास बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीमधील भगेरिया केमिकल कारखान्यात या दुपारी वायुगळती झाली। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वायुगळती झाल्यानंतर कामगारांना श्वासाचा त्रास, उलटी तसेच मळमळ वगैरे हे जे हा जो आजार आहे तो उद्भवल्यानंतर कारखान्यामधील प्रशासनाने कामगारांना बाहेर काढण्यात आलं। त्याचसोबत शेजारी असलेल्या टँकर मधून निमोनिया हा जो गॅस आहे याचाही रिसाव झाला। त्यानंतर कंपनी शेजारी असलेल्या 10 ते 12 कारखान्यातील कामगारांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। 6 कामगारांना आहे ते नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आलेले आहे। पोलिसांच्या वतीनं किंवा एमआयडीसीच्या वतीनं काही माहिती देण्यात आलेली आहे की ही गॅस गळती नेमकी कशामुळे झालेली आहे, हा गॅस कोणता आहे, तो श्वसनासाठी घातक आहे नाहीये या संदर्भातली काही अपडेट मिळू शकली आहे? सध्या पोलीस प्रशासन घटनास्थळ आहे, अग्निशामक दल आहे, त्याचसोबत महाराष्ट्र प्रदूषण मंडळ कार्यालयाचे अधिकारी आहेत। सध्या त्या गॅस गळतीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम आहे ते सुरू आहे। मात्र अद्याप गॅस गळती कशामुळे झाली याची कोणतीही माहिती सध्या प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही। धन्यवाद विनायक, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।